हाही एक संकल्पच आहे. 65 किती 64 की 62 रे 64वा. म्हणजे 5 वर्ष आणि 4 महिने एवढे दिवस इथे येऊन मी प्रवचन करतो. आणि राजाभाऊ गोलांडे आणि सुहास पोपळे दोघं जण ते मॉनिटर करतात सगळं. त्या दोघांनाही गाडीचा व्यावहारिक फायदा नाही आणि मलाही काही फायदा नाही. व्यावहारिक सत्य आहे. तो व्यावहारिक फायदा बघायचा नसतो. व्यवहारामुळे शब्द तयार झाला व्यावहारिक. तर व्यवहार शब्दाची दोन्ही शेवटची अक्षर अपयश आहे आणि व्यवसाय या शब्दाची दोन्ही अक्षर शेवटची अक्षर ही संवेदना आहे, साय शब्द असल्यामुळे. त्यामुळे अशा पद्धतीनं चिकाटीनं प्रेक्षक किती येतात, श्रोते किती येतात याचा कुठचाही विचार न करता 5 वर्ष अशा पद्धतीनं आम्ही प्रवचन करतो. हाही संकल्पच आहे. आणि त्याचं कारण असं आहे की कोण बोलतंय, त्यांचं झालं की आपण बोलू. तर समाजाला मार्गदर्शन करावं, समाजाला प्रबोधन करावं असा हेतू घेऊन या गोष्टी घडत नाही आहेत. एकत्र येणं, देवळा व्यतिरिक्त एकत्र येणं, कारण आम्ही देवळात पण एकत्र येत नाही, वेगवेगळ्या वेळी जातो आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे. त्यामुळे आम्ही आठवड्यातून एकदा एकत्र येत नाही, एकत्र प्रार्थना करत नाही. आम्ही घरातली मंडळी पण एकत्र प्रार्थना करत नाही. अलीकडच्या काळात संध्याकाळी घरी दिवा लागतो की नाही माहिती नाही. संध्याकाळपासून दिवे लावले जातात. प्रत्येक जण आपापले दिवे लावतो वयानुसार. पण ही मूळ प्रवचनांची जी संकल्पना आहे ती संकल्पना पुण्यात सुरू केली होती. माझे 2 शिष्य आहेत, योगेश यावलकर आणि ज्ञाती म्हणून सुयश ज्ञाती. त्या दोघांनी तिथे सुरू केलं होतं. तिथे हे दोघं जण पेपरातली जाहिरात बघून ऐकायला आले होते, सुहास पोपळे आणि राजाभाऊ गोलांडे. मग त्यांनी विचारलं तुम्ही चिंचवडमध्ये कराल का म्हणून. ते म्हटलं करीन. तसं मी इथे 5 वर्ष येतोय. मी ही बडबड का करतोय आता, याचं कारण असं आहे की जो विषय आजचा तो संकल्पाला नवीन वर्षच का. मी कधी असं ऐकलं नाही मध्येच कधीतरी 1 एप्रिल मी संकल्प केला. एप्रिल महिन्यामध्ये आजूबाजूला येणाऱ्या गुढीपाडव्याच्या वेळेला आम्ही संकल्प करतो पुन्हा नवीन वर्ष, मराठी कॅलेंडरचं नवीन वर्ष म्हणून. पण म्हणजे काय, तर दरवेळेला आम्हाला 1 जानेवारीची का वाट बघायला लागते किंवा गुढीपाडव्याचीच का वाट बघायला लागते. संकल्पाची कल्पना आमच्या दैनंदिन जीवनामध्ये का नाही, रोजच्या जीवनामध्ये संकल्प का नाही, सकाळी उठल्यानंतर संकल्प का नाही जो संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. दरवेळेला सगळ्या समाजामधली चर्चा संकल्पाची जी आहे ती दरवेळेला ह्या 2 दिवशीच जास्त आढळते. दिवाळी पाडव्याला असलं तर 31 डिसेंबर रात्री 12 वाजता संकल्प फुल टाईट. आणि तो शेवटचा ग्लास बॉटम्स अप, हा शेवटचा ग्लास संकल्प ठरला. पुन्हा 1 जानेवारीला संध्याकाळी बायको म्हणाली अहो काल तुम्ही संकल्प केलात ना. नवरा म्हणतो हा वेगळा ग्लास आहे, मी काल ठेवला तो ग्लास नाही घेतला परत. ग्लास वेगळा, हा शेवटचा ग्लास म्हणतो त्याला. अशी तो पळवाट काढतो आणि परत 1 जानेवारीला संकल्प चालू. ही फॅशन झाली आता. इथे मनापासून काही घडत नाही.
पण जो असतो, पण ठान लेना हिंदीमध्ये, तसं काही घडत नाही. ते संकल्पामध्ये प्रामुख्यानं पहिलं जे अक्षर आहे सं, हे सातत्याचं द्योतक आहे. सं हे अक्षर, म्हणून संस्था म्हणजे काय आहे, एका जागेवरच पण ती सतत चालू राहते, म्हणून संस्था. स्थावर जंगम म्हणजे प्रॉपर्टी, स्था एका जागी स्थिर असलेली, पण तरी सं लागल्यामुळे माणसांच्या माध्यमातून संस्था चालू होते. गांधीपेठ तालीम मित्र मंडळ संस्था. दरवेळेला काही ती एकदा चाफेकर चौकात, इकडे डांगे चौकात अशी काही ती हिंडत नाही. ती संस्था, ती जागा तीच आहे. माणसं जी आहेत ती त्या भिंती चालवतात, ती संस्था चालवतात. संशोधन चालूच राहतं, संशोधन थांबत नाही रे. संस्कार चालूच राहतात, 16 संस्कार. अंत्येष्टी म्हणजे ज्याच्यावर संस्कार केले जातात त्याला काढलं काही कळत नाहीये अंत्येष्टीला, पण तरी संस्कार, त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. पण त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर ते पुढे आहेत कुठे, ते गेले ना. मग तरी म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे की ही जे सं अक्षर जे आहे ते सं अक्षर काय सांगतं, तर ते सातत्य सांगतं. संकल्पाला सातत्याची जोड असलीच पाहिजे, कारण ते पहिलं अक्षरच ते आहे. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. तर सं अक्षर आहे तिथे. विद म्हणजे माहिती करून घेणं, टू नो इंग्लिशमध्ये. द थिंग विच इज नोन इज वेद. वेद ज्याला ठाऊक आहे तो कोण आहे, तो वेद्य आहे. आणि तो कसा आहे, स्वसंवेद्या. मलाच कळलेलो, मला कळलंय, सेल्फ रिअलायझेशन काय झालंय मला कळलेलं आहे. अरे अरे ज्ञाना झाला सी पावन, तुझं ध्यान कळू आले, ते मला कळलं ध्यान. म्हणून जय जय स्वसंवेद्या. काय आहे तो, आत्मरूपा. ऍक्च्युअल कोअर जिथे शक्ती आहे तिथे जातो प्रवास. त्यामुळे ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. सं महत्वाचं. आणि म्हणून आता मी माझं नाव घेणार होतो, पण हल्ली ना भीतीच वाटते. संजय म्हणालाच भीती वाटते. तर सं अक्षर आहे खरं पहिलं माझं, पण हिंमत नाही म्हणायची. मी महिन्यातून एकदाच येतो, दररोज सकाळी 9 वाजता. म्हणजे किती सातत्य आहे बघा. आम्ही व्यक्तिगत आयुष्यामध्ये चंचल मनोवृत्तीनं जगतो. सांगायचा मुद्दा काय, की माझा संकल्प हा किती दिवसांचा आहे, किती तासांचा आहे, ही धरसोड वृत्ती काय आहे, ते ती त्या सं अक्षराबरोबर जोडली जाते का. ज्या क्षणाला तुम्ही संचा त्याग करता तिथे वी अक्षर आत येतं. सं अक्षर गेलं की वी आत आला, त्याला म्हणतात विकल्प. विकल्प काही चांगला नाही, विपरीत कल्पना आहे ती विकल्पाची, ती विशेष कल्पना नाही आहे. आणि विपरीत कल्प अशी तुमच्या हालचालीमध्ये आलं की गडबड झाली सगळी. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की इथून पुढे 1 जानेवारी किंवा गुढीपाडव्याचा दिवस म्हणजेच संकल्पाचे दिवस असं काही मुहूर्त घेऊन संकल्प करू नका. तुम्ही आत्ताही ठरवू शकता, प्रवचन संपल्यानंतर ठरवू शकता की परत यायचं नाही म्हणून. पण दॅट इज युअर चॉईस. इथे काही कोणाचा कंपल्शनचा मुद्दा नाही, मॅन्डेटरी नाही की प्रवचनाला यायलाच पाहिजे. मी येणार, मी याच संख्येनं इथे उपस्थित राहणार. तुम्ही कोणत्या संख्येनं उपस्थित राहायचं तुमच्या दैनंदिन जीवनावरती अवलंबून आहे, तुमच्या मनोवृत्तीवरती अवलंबून आहे. तुम्हाला माझं बोलणं आवडतं की नाही याच्यावरती ते अवलंबून आहे. तुम्हाला मी आवडतो की नाही याच्यावरती ते अवलंबून आहे. नाहीतर अरे सगळे हसले, तू का नाही रे हसलास, त्याचा जोक चांगला होता,
तो तुम्हाला जोक चांगला होता पण तो माणूस आवडत नाही मला, म्हणून मी हसलो नाही. असं पण आहेत जगात लोक. कोण बोलतंय त्याच्यावरती अवलंबून आहे, बोलण्याला महत्व नाही. हा बोलला काय मग ते वाईटच असणार. प्रामुख्यानं राजकारणात बघा तसंच चालतं. कोण बोलतं त्याच्यावरती अवलंबून आहे. प्रश्न असा आहे की आम्ही आमचं आयुष्य कोणत्या शब्दाने भारून टाकायचं, विकल्पाने की संकल्पाने. आम्ही आमचं आयुष्य भारून टाकायचं ते संकल्पाने. अध्यारूत आहे संकल्पामध्ये, सकारात्मकता अध्यारूत आहे. संकल्प शब्द म्हणतो त्यावेळेला माझ्या मनात विकल्प येतो, मी संकल्प करतो. ही संकल्पना जी आहे ती संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणायला सुरुवात करण्यासाठी अजिबात जरूर नाही पुढच्या 5 तासामध्येचा संपणारा संकल्प असू शकतो. तो जरुरी नाही की तो वर्षभरच चालायला हवा. आम्ही या सगळ्या खुळ्या कल्पना करून घेऊन स्वतःला चंचल मनोवृत्तीमध्ये शिफ्ट करून घेतलं. मग तो चर्चेचा विषय आला. मग व्हॉट्सअपवरती व्हिडिओ येत आहेत. 1 जानेवारीला किती लोक फिरायला आले आणि 5 जानेवारीला किती होते. नातू तो एकदा माझ्याकडे बघतोय तर तुमच्याकडे बघतोय. या आजी कुठे घेऊन आली. या एलियनसाठी कुठे आली आजी इकडे, असं नाही ना. आणि म्हणून निश्चयात्मक बुद्धी आणि बहुशाखा बुद्धी, त्यातल्या निश्चयात्मक बुद्धीला व्यवसायात्मक बुद्धी म्हणतात. संकल्प जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुमचं त्या संकल्पाबरोबरचं नातं द्वैत असून चालणार नाही, ते अद्वैतात जावं लागेल. म्हणून तो संचला शब्द जो अभंगामध्ये येतो माऊलींच्या, तो संचला म्हणजे पुन्हा ते अक्षर काय सांगते सातत्यानं. संगत, संगीत, संपूर्ण, संवाद. गीतेमध्ये प्रत्येक अध्यायानंतर कृष्ण अर्जुन संवादे. मग आम्ही संकल्प करताना आम्ही जी पूर्वग्रह भूमिका करून घेतली आमच्या मनाची की आम्ही 1 जानेवारीला संकल्प करणार. नवीन वर्षच का त्यासाठी पाहिजे तुम्हाला. तुम्ही ज्या दिवशी ज्या क्षणाला संकल्प कराल तिथून पुढे वर्ष नाही, त्याच्यानंतर वर्ष आहेच ना. पण मग ते मराठी कॅलेंडरचं असो गुढीपाडवा, चैत्र प्रतिपदा, किंवा इंग्रजी कॅलेंडर असो 1 जानेवारी, थोडा फरक असतो दोन्ही संकल्पांमध्ये. गुढीपाडव्याला जो संकल्प करतो तो लगेच पहाटे सुरू होतो लवकर उठून आंघोळ करून, आणि 1 जानेवारीचा संकल्प आहे तो दुपारी कधीतरी उतरल्यावर, तो नंतर सुरू होतो. आणि हे रोजच्या जीवनामध्ये आम्ही जगत असताना येता जाता आमच्या मनोवृत्तीमधनं ही चंचल बुद्धी जी आमची ती सातत्यानं दर्शवत राहते. आणि मग आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये थर्व शीर्ष म्हणजे फिरलेलं डोकं जन्माला येतं, अथर्व शीर्ष येत नाही. आम्ही सतत फिरलेल्या डोकं चक्रासारखे आम्ही फिरत राहतो, त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. आणि मग समाज त्या चक्र शब्दाच्या पुढे आणखी एक अक्षर लावतो. मग चक्र असं तो नवीन जन्माला येतो. माणूस प्रवचनांच्या माध्यमातून नुसता सज्जन होऊन चालणार नाही, सत्शील होऊन चालणार नाही. तर त्याच्या मनामध्ये ही भावना आली पाहिजे की मी जो निर्णय घेतलेला आहे त्याचं संकल्पात रूपांतर करून तो सातत्यानं कल्पनेमध्ये रममाण होत जाण्याची क्रिया, एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी अशी प्रक्रिया होत जाणं महत्वाचं आहे. ही अख्खीच्या अख्खी लढ आहे, कामागोमाग येणारे, म्हणून ते अक्षर आहे. याचा अर्थ एक कल्पना केली आणि मी थांबलो असं होऊन चालणार नाही. ते त्याच्यातून परत व्हायला पाहिजे. आणि हे जे पुन्हा पुन्हा होणं जे आहे ते पुन्हा पुन्हा होण्यामध्ये ती निश्चयात्मक बुद्धी सतत व्यक्त होत राहते. आणि म्हणून
संकल्पाला नवीन वर्षच का असा विषय घेण्यापाठीमागचं कारण तुमचं आमचं आत्ताचं जे जगणं आहे ते ह्या पद्धतीनं चाललेलं आहे की आम्ही रोजच्या रोज संकल्प करतो, पण तो संकल्प प्लस अक्षरशः आम्ही प्रामाणिक राहत नाही. मी काल दारू सोडली किंवा काल तंबाखू सोडला असा संकल्प मी धरला, संकल्प न सोडता. पण मित्रमंडळी जमल्यानंतर एखाद दिवस चालतं रे असं म्हटल्यानंतर जी डळमळीत स्थिती आहे, नाही मी नाहीच अशी भूमिका आम्हाला घेता येते का? तर तुमच्या आधीच्या स्वतःच्या वाक्याला तुम्ही आदर दिलात, मान दिलात, हे सिद्ध होईल. नाही तर ते सिद्ध होत नाही. म्हणजे मुळात शरीरामध्ये अडचणी कुठे तयार होतात? तुम्ही स्वतःलाच खोटं ठरवत जाता. सगळ्यात मोठं हे न्यायालय आहे. आपलं शरीर म्हणजे एक न्यायालय आहे. त्या न्यायालयामध्ये तुम्हीच जज आहात, तुम्हीच अशील आहात, तुम्हीच वकील आहात, तुम्हीच पोलीस पाटील आहात, तुम्हीच गुन्हेगार आहात. आणि तुम्ही जेव्हा या पद्धतीनं धरसोड वृत्तीमध्ये जगायला सुरुवात करता तेव्हा उरलेलं आयुष्यभर त्याचे पडसाद तुम्हाला अन्य कर्मांमध्ये दिसायला लागतात. आणि म्हणून ती निश्चयात्मक बुद्धी जी हवी आहे, व्यवसायात्मक बुद्धी जी हवी आहे, ती बुद्धी मनामध्ये ठेवून तुम्हाला संकल्प करावा लागेल आणि त्याच्याबरोबर तुम्हाला प्रामाणिक राहावं लागेल. ती प्रामाणिकता आमच्याकडे आणायची असेल तर ती उलटी बुमरँग सारखी येणार आहे. तुम्ही कर्म केलं की ती प्रामाणिक वृत्ती तुमच्या शरीरामध्ये यायला सुरुवात होते, नाही तर होत नाही. अर्जुनाचा संकल्प ढळला म्हणून करुणा आत शिरली, वीरवृत्ती निघून गेली. तो संकल्प जो आहे त्याचा वीरवृत्तीचा, आणि त्या वृत्तीला वर्ण म्हटलेला आहे. आता आपण जे वर्ण म्हणतो ते वर्ण तसं अर्थानं घ्यायचं नाही येते. माझ्या शरीरात असलेली सातत्यपूर्ण कृतीची कल्पना जी मी अंमलात आणतो, आचरणामध्ये आणतो, तिथे वर्ण जन्माला येतो. तोपर्यंत तो येत नाही. आणि म्हणून तू क्षत्रिय आहेस म्हणून लढ. तेव्हा हा क्षत्रिय नावाचा जो वर्ण आहे, तो वर्ण म्हणजे काय आहे? तर माझ्या मनोवृत्तीनं धारण केलेला संकल्प आहे. आणि त्या संकल्पाशी जर मी प्रामाणिक राहिलो तर तुम्हालाही स्वर्ग मिळतो. मग संकल्प तुमचा जरी चुकीचा असला तरी धर्म, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, सहदेव, नकुल, द्रौपदी हे स्वर्गात गेले तेव्हा दुर्योधन ऑलरेडी तिकडे होता. आणि इंद्राला विचारलं की हा कसा काय इथे? दुर्योधन कसा काय स्वर्गात पोचला आमच्या आधी? तेव्हा तिथे सांगण्यात आलं की त्याचा निर्णय जरी चुकीचा असला तरी त्या निर्णयाशी प्रामाणिकपणे अद्वैतात राहण्याचं कार्य त्याच्याकडनं घडलं म्हणून तो स्वर्गात आहे. रावणाला शंकर प्रसन्न होतो. रावणाला काय शंकर भगवान काय ठाऊक नव्हतं की रावण असुर आहे म्हणून, पण रावणाला शंकर प्रसन्न होतो तपश्चर्याला. याचं कारण रावण ही मनोवृत्ती आणि तपश्चर्या करणारी उपासनेची वृत्ती या दोन्ही एकत्र मोजल्या गेल्या नाहीत. त्या दोघांना वेगवेगळं पाहिलं म्हणून त्यांना वर मिळाले. त्यांनी त्यांचे जे निर्णय आहेत, संकल्पाचे निर्णय, तपश्चर्याचे जे आहेत, नवग्रहांना आपल्या आसनाखाली बसवून ठेवणारा रावण आहे. म्हणजे काय आहे नेमकं? आणि त्या संकल्पाचं फळ आहे. आज राजनीतीमध्ये मोठ्या प्रमाणावरचे अनेक जे मूलतः गुंड म्हणून ठाऊक होते, पण त्यांनी त्या गुंडवृत्तीशी सातत्यानं जवळीक ठेवत 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 अशी परिस्थिती आली की मग सत्ताही त्यांच्या हातात जाऊ शकते. मग हे कसं काय मिळालं? दुष्ट असून कसं काय वरदान मिळालं? असं वागून कसं काय वरदान मिळालं? म्हणजे आमच्या समाजाला एक रोग झाला. या पद्धतीनं जेव्हा आम्ही असुरांचं कौतुक करावं लागतो त्यावेळेला आम्हाला एक रोग झालेला आहे. आणि तो रोग व्हायचं कारण आम्ही संकल्पात जगत नाही, आम्ही विकल्पांमध्ये जगतो म्हणून झालेला आहे तो. नवीन वर्ष दिवस, प्रत्येक दिवस हा नवीन दिवस आहे. रोज रात्री झोपतात त्याला काय म्हणता तुम्ही? मृत्यूच आहे तो. ती जी दैनिक मृत्यू आहे तो रोजच्या रोज झोपणं आहे ते. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जागे होतो, हा पुनर्जन्मच आहे दैनिक मृत्यूतून मिळालेला. आज सकाळी जागे झालं तो परमेश्वराचे आभार मानत जागा व्हायचं की झोपेत उचललं नाही. आणि कळतच नाही ना ते.
उचललेलं कळत नाही, इतरांना फक्त कळतं. अरे तुम्ही आत्ता स्मशानातून बाहेर पडलात ना, हो, मग लगेच वडापाव काय खाताय? त्याला खूप आवडायचे. कोणाला? काय पळवाट आहे? प्रश्न येऊन थांबतो तो पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येतो की भारतीय अध्यात्मशास्त्राचा विचार करताना मी जो मुद्दा मांडतोय की नवीन वर्षाचा दिवस कशाला हवा संकल्पाला, जिथे सुरू केला तो दिवस नवीन वर्षाचा, जो ज्या दिवशी मी सुरू करतो, ज्या क्षणाला सुरू करतो तिथे नवीन वर्ष सुरू झालं म्हणा. जर तो संकल्प 1 वर्षाचा असेल तर किती वर्षांचा आहे त्याच्यावर तिथे अवलंबून आहे. 10-10, 12-12 वर्ष. आता त्या महाकुंभमध्ये तो IT वाल्या साधूची मुलाखत सारखी फिरते व्हॉट्सअपवरती. ती कोणती एक नटी पण आली आहे महाकुंभातली सगळ्यात सुंदर. तिथे सौंदर्याचा काय मुद्दा आहे? मग पण एवढे साधू सगळे साधू म्हणतील आम्ही एवढी वर्षानुवर्ष इथे येतोय, आणि ही एक आपली 4-5 सिनेमे सोडून आली. केवढं कौतुक. खरंच आहे. शेवटी आज सकाळमध्ये एक पत्र आलंय, वाचलं तुम्ही? सैफ अली खानवरती हल्ला झाला, ती राष्ट्रीय आपत्ती घोषित करा म्हणून. असं पत्र आहे. आणि त्याचं घर आणि त्याची बेडरूम राष्ट्रीय स्मारक, असं पत्र आहे आजच्या सकाळ. माझ्याकडे फोटो आलाय त्या पत्राचा. याचा अर्थ माध्यमांकडे संकल्प असण्याची गरज आहे. तो संकल्प नाही, कारण पुन्हा तोच मुद्दा येतो. माध्यमांकडे कशाला? प्रत्येक व्यक्तीचा जरी विचार केला आता या क्षणाला, तर आम्ही दृढनिश्चयानं केलेलं काम जे आहे ते दृढनिश्चयानं केलेल्या कामाला संकल्प म्हणतात. मग तो ज्या क्षणाला जन्माला येतो तिथून तो सुरू होतो. ती 1 जानेवारी आहे की नाही हा महत्वाचा मुद्दाच नाही. मग गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सुद्धा हल्ली पार्ट्या करणारे आहेत. मराठी कॅलेंडर म्हणून देशी घेऊ, इंग्लिश नको. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गुढीपाडव्याला पुडी गाडवा म्हणतात, टाईट असल्यामुळे. तुम्ही जरा एक लक्षात घ्या, शेवटी सक्सेस, आयुष्याची सार्थकता माझ्या व्यक्तिगत यशामध्ये दडलेली आहे. माझं व्यक्तिगत यश मला समाधान देणारं असलं पाहिजे. 2, माझं व्यक्तिगत यश मला समाधान देऊन कुटुंबाला पूरक पाहिजे. 3, माझं व्यक्तिगत यश मला समाधान देऊन कुटुंबाला पूरक होऊन समाजाला औचित्यपूर्ण असलं पाहिजे. असं करीत करीत आम्हाला विश्वाच्या दिशेनं प्रवास करायचा आहे. मग उदारचरिताणाम तू वसुदैव कुटुंबकम हे तेव्हा शक्य आहे, ना तर तोपर्यंत शक्य नाही. ते पहिल्या ओळीमध्ये शक्य नाही. त्या महोपनिषद मधल्या त्या श्लोकाच्या पहिल्या ओळी ते शक्य नाही आहे. संकल्प नाहीये त्या ठिकाणी. अयम निजम परोवेत्ती तिथे नाहीये काही. गणानाम लघुचेतसाम, खडूसृतीचं लक्षण येते लघुचेतसाम. म्हणजे प्रश्न असा आहे की मी तारीख ठेवून जेव्हा संकल्पाला गेलो ना, तिथे तुम्ही संपलात. तो संकल्पच नव्हे. 1 जानेवारी पासून व्यायाम, असं व्यायाम उर्मी निर्माण झाली की ती तारीख बिरीख बघत नाही. मनातली उर्मी आहे ती बघत नाही तारीख बिरीख, दिवस बघत नाही. ती लगेच सुरू करते. ज्या क्षणाला सुचलं त्या क्षणाला सुरू केलं. तो संकल्प. संकल्पामध्ये गॅप कशी असेल? लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे संकल्प. डिफर्ड टेलिकास्ट म्हणजे संध्याकाळी 5ला कार्यक्रम सुरू झाला, टीव्हीवरती 5:30ला दिसतोय. अर्ध्या तासाच्या मार्जिननी डिफर्ड टेलिकास्ट. तो तसा संकल्प नाही असत. संकल्प तिथल्या तिथे पाहिजे. मी जरा डिले केला की तुमच्या मनामध्ये शंका असल्याचं ते लक्षण आहे. मला छान आहे रिंगटोन, मस्त आहे रिंगटोन. हा संकल्प आहे मोबाईलचा. हा मोबाईलचा संकल्प आहे. प्रत्येक कार्यक्रमात मी वाजणार. माझ्या व्यक्तिगत आयुष्याचं चारित्र्य
समृद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द येतो आणि तो आहे संकल्प. त्याला जानेवारीला पकडू नका, 1 जानेवारीत पकडू नका, ना गुढीपाडव्याला पकडू नका, त्याला का दिवाळी पाडव्याला पकडू नका. मी गुरुदेवांची प्रवचनं ऐकली, मला ते म्हणतात ते पटतंय, मला त्यांची दीक्षा घ्यायची, कारण त्यांच्याकडनं मला वैयक्तिक मार्गदर्शन हवं आहे. ज्या क्षणाला इच्छा निर्माण झाली त्या क्षणापासून सुरू व्हायला पाहिजे. तुम्ही जरा डिले केलात की डिनाईड सुरू जन्माला येतं. संकल्पाचं तसंच आहे. मी संकल्प केला बारीक व्हायचा. आता आपल्याकडे स्क्रीन नाही म्हणून आहे, तुम्हाला फोटो दाखवला असता माझा. 92 किलो संजय उपाध्ये. पण जेव्हा मोठा भाऊ म्हणाला संजय असंच चालू राहिलं तर, मोठा भाऊ डॉक्टर आहे, तोही म्हणाला, डॉक्टर नीतू मानके पण म्हणाले, ते गेले बिचारे, तेही म्हणाले की असं चालू राहिलं तर काय माझ्या टेबलावर येणार तू. असं दोघंही बोलले मला. नीतू मानक्यांच्या घरासमोरच पंकज फरसाण माठ म्हणून सुंदर फरसाण मिळतं, ते आज अजूनही मिळतं पार्ल्याला. मी अजूनही मी पार्ल्याला गेलो तर असं वाटतं की जावं घेवा काहीतरी तिकडे जाऊन. पण त्यांच्याकडनं पंजाबी समोसे घेऊन मी परत निघताना नीतू मानके भेटले. म्हणाले काय? म्हटलं काय नाही, समोसे घ्यायला आलो होतो. ये मग तिकडे. फार विनोदी माणूस होता. ये तिकडे म्हणाले. म्हणजे मीच त्याला कट देतो, कट, पेशंट तयार करण्यासाठी. पण मला जेव्हा मोठ्या भावाने सांगितलं की संजय अन्न निम्म कर, असं मोठ्या भावाची सूचना आहे, रामाची सूचना आहे लक्ष्मणाला, मी अन्न निम्मच केलं. पूर्ण अन्न निम्म केलं मी. तो म्हणा जेवढ्या वेळा खातोस तेवढ्याच वेळा खा, पण अन्न निम्म. 2 पोळ्या वाढल्या की एकच द्या म्हणायचं. उपमा कोणी आणून दिला की थोडं कमी करा सांगायचं. असं करत आहे, 1/4 अर्ध कमी नाही म्हणायचं नाही, पण कमी करत जायचं. म्हणजे चवही भागते आपली आणि अन्नही कमी जातं. सुंदर प्रकार आहे डायटिंगचा. मी शिकवतो डाएट कसं करायचं आणि बारीक कसं व्हायचं ते. मग मी ते मी माझी फी घेतो आणि मग सांगतो अर्थात. पण मी खरंच झालो बारीक. 92 किलोचा माणूस. केवळ संकल्पाचा मुद्दा आहे हा. माझं उदाहरण यासाठी देतो कारण ते माझं आहे म्हणून. सो आय कॅन यूज इट एनिवेअर. गर्वानं नाही सांगतोय मी, दुसऱ्या कोणाचं उदाहरण नाही सांगतोय. मी माझ्या मालकीचं उदाहरण सांगतो की मी अनुभव घेतलेला आहे. तो पाहिजे तुम्ही नंतर या आतमध्ये फोटो बघायला माझा 92 किलोवाला. माझ्या पोटावर माझी मुलगी घसरगुंडी करायची. आय एम नॉट जोकिंग. मला ते व म्हणायचे, व अक्षर आहे ना आपलं. आणि कधी घडलंय, जेव्हा पोटाचा प्रश्न सुटला तेव्हा सुटलेल्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा पोटा पाण्याचा प्रश्न सुटला, पैसे मिळायला लागले, तसं सुटलेल्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला. आणि 1 महिना गेला मजेत, अर्ध अन्न निम्म करून. संकल्पाचा मुद्दा आहे हा. पण आणि तुम्हाला सांगतो, 1 महिन्यानी मुंबईला सायन्स स्टेशनवरती मला चक्कर आली. छातीत धडधड, चक्कर. म्हटलं झालं. तिकडनं टॅक्सी करून डायरेक्ट मोठ्या भावाच्या हॉस्पिटलमध्ये, दादरला शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये त्याची अटॅचमेंट आहे, तिथे ॲडमिट. ते गेल्या डॉक्टर शिरीष उपाध्यांचा पेशंट आहे, त्यांचा धाकटा भाऊ. मग संध्याकाळी मी ॲडमिट झालो. अर्ध्या तासांनी बंधुराज आले. गाडी पार्क केली. वॉचमन म्हणाला आपके भाई को ॲडमिट किया है. मोठा म्हणा क्या हो गया उसको. तर त्याने हार्ट अटॅक आहे शायद. आणि वॉचमननीच डायग्नोज केला डायरेक्ट. हॉस्पिटलच्या वॉचमनने डायग्नोज केला हार्ट अटॅक. मोठा भाऊ म्हणाला उसको हार्ट है नहीं, तो अटॅक का सवाल ही नहीं उठता. असं. आणि माझ्याकडे नाही आला. सख्खा भाऊ असून सख्खा मोठा भाऊ लगेच माझ्याकडे आला नाही. मी कॅज्युअल्टीमध्ये झोपलो होतो. हा सगळी त्याची राऊंड पुरी केली पेशंट्सची आणि मग माझ्याकडे आला. काय झालं रे? म्हटलं काय नाही, धडधड काहीतरी इच्छित वाटणार.
असं भीती आणि असं सगळं आलं. म्हणाल तुला मी आता औषध काही देत नाही, एक मराठी वाक्य ऐकवतो म्हणजे तू बरा होशील. मग त्यांनी मला वाक्य ऐकवलं. दोघांचंही मराठी चांगलं असल्यामुळे मजा आली. मोठ्या भावाचं पण मराठी माझ्यापेक्षा उत्तम आहे. तो म्हणा भीतीमुळे पोटात खड्डा पडतो की नाही, भीतीमुळे पोटात खड्डा पडतो की नाही. मी म्हटलं हो. म्हणाले खड्ड्यामुळे भीती आहे. बघा, म्हणजे मी बारीक व्हायचा संकल्प केल्यानंतर, अन्न निम्म केल्यानंतरच्या स्थितीमध्ये तो म्हणाला ही खड्ड्यामुळे भीती आहे. अरे तुझ्या पांडुसाला, असं त्याला म्हणे सवय, तुझ्या मेंदूला सवय नाही कमी खायची. तुझ्या पोटाला पुरतंय, तुझ्या मेंदूला सवय नाही. 78 पॉईंट सॅटिस्फॅक्शन जिथे आहे ना तिथे सवय नाही. संकल्प तिकडे आहे, तिथे सवय नाहीये. संकल्पाची जागा तिकडे आहे. विकल्प इथे आहे पोटात, विकल्प इथे आहे जिभेत, विकल्प इथे आहे फाटक्या कानात. इथे पाहिजे विकल्प, संकल्प. आणि तो संकल्प म्हणाला त्यामुळे अशी गडबड होती तुझी. याला एक अर्धा चमचा साखर खायला द्या, चल फोट. मला कळलं, मी महिनाभर ते कमी अन्न खाल्लं, त्याची माझ्या मेंदूला सवय नाही. ॲपेटाईटला सवय आहे पण सेटिएटला सवय नाही. इथे हीच प्रक्रिया आहे. मी माझं उदाहरण देऊन का सांगतो तुम्हाला, संकल्पाची रचना हीच आहे. तुम्ही संकल्प केल्यानंतर 2 ट्रॅक चालू होतात तुमच्या, एक मेंदूचा ट्रॅक आणि एक तुमच्या मनाचा ट्रॅक सुरू होतो त्या संकल्पावर. तुमच्या मनाचा ट्रॅक जर वाढला तर तुमच्या मेंदूतला संकल्प डिझॉल्व्ह होतो, नाहीसा होतो. तुमच्या मेंदूचा ट्रॅक सॉलिड राहिला तर तो मनावरती सुद्धा राज्य गाजवतो. माइंड ओव्हर मॅटर, मॅटरवरती माइंड मेंदूच्या साह्यानंच येतं फक्त. म्हणून त्याला वरती ठेवला आहे परमेश्वराने. ही रचना काय उगाच केली आहे? मेंदू इकडे कुठे खाली बिली का नाही? मेंदू इथे का? याचं कारण तो किंग आहे, तो बुद्धिनिष्ठ आहे. म्हणून तुम्ही आधी मनुष्य आहात मग प्राणी आहात. तुम्ही प्राणी मनुष्य नाही आहात, तुम्ही मनुष्य प्राणी आहात. क्रमाने येताना आधी मनुष्य आहात मग प्राणी आहात. आणि जन्माला आल्यानंतर आधी प्राणी आहात मग मनुष्य होता. पहिले काही दिवस फक्त खाणं पिणं झोपणं बस, जनावरांची लक्षणं आहेत सुरुवातीला. जन्माला दुसरा उद्योग नाही ना काही. उद्योग नंतर सुरू होतो जेव्हा हा जागृत होतो. म्हणून संकल्पाला कुठे बसवायचा आहे? तो इथे बसवायचा आहे. आणि इथे बसवायचा असेल तर त्याला तारीख कशाला हवी? त्याला दिवस कशाला हवा? सुंदर जगण्यासाठी दिवसाची आवश्यकता आहे नाही. म्हणजे मग बुद्धीनं राज्य केलं जाणारं जे कर्म आहे त्या कर्मामध्येच संकल्प असू शकतो. मनाने राज्य केलेल्या कर्मामध्ये संकल्प असेलच नाही, कारण तिथे फक्त कल्प असण्याची शक्यता आहे. सौ राहीलच तिथे सांगता येत नाही. म्हणून मी कॉलेजमधल्या मुलांना शिकवतो अॅनाटॉमी, ही निर्णयाची अॅनाटॉमी शिकवतो संकल्पाची. प्रेम इथून करा, इथून नाही करायचं प्रेम, इथून प्रेम करायचं. म्हणजे कळतं हे पात्र योग्य आहे का, किंवा आपण पात्र आहोत का. आयदर वे तुम्ही मनाने केलं की संपलंच. माझ्या मनात आलं की संपलंच. 2 अक्षरं भयंकर आहे. ती संकल्पाला निर्माण करतात, पण संकल्पामध्ये सातत्य न ठेवणारी ती 2 अक्षर आहेत आणि त्याला म्हणतात मन. आणि हे तुमच्या एकदा लक्षात आलं ना इथे, तेच महत्वाचं आहे. संकल्पाला हा अनुमोदन लागतं, प्रत्येक निर्णयाला अनुमोदन लागतं. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये, कोऑपरेटिव्ह सोसायट्यांमध्ये प्रपोज करतो एक आणि एक सेकंड करतो. ठराव एक मांडतो आणि अनुमोदन दुसरा करतो. तसं आपल्याच शरीरामध्ये दोघंही आहेत. ठराव मांडणारा पण माझ्याच शरीरात आहे, अनुमोदन करणारा पण मीच आहे. त्याच्यासाठी हे करून बघा. ते माझी सगळ्यात आवडती व्यक्ती कोण आहे? ही व्यक्ती मला खूप आवडते. मी अशी कित्येक मित्रांची दारू सोडली. तो इतका एक खूप दारू प्यायचा पण त्याचा आवडता गायक होता. मी म्हटलं तू दारू प्यायला तर तो मारणार. काय भयंकर सायकोलॉजिकल अटॅक काय बघा. आणि जमतं, पण तेवढी व्यक्ती ती आवडती असली पाहिजे. काय मेली तर मेली असं का नाही, म्हणजे ती आवडती नाही. संकल्पाची प्रक्रिया तुम्हाला सांगतो. आता अर्धा भाग
माझ्या संकल्प कल्पनेमागे मी तुमच्याशी बोलतो की नवीन वर्षाची गरज नाही. जिथे तुम्ही कराल संकल्प ते नवीन वर्ष सुरू झालं, त्यालाच मुहूर्त म्हणतात. मुहूर्तासाठी वेगळं काही नाही. तुमची सगळी तयारी झाली की मुहूर्त, तोच मुहूर्त. पण हा मुद्दा जो आहे आता की मी संकल्प तर केला, पण संकल्पाच्या आजूबाजूने येणाऱ्या गोष्टींची मी तयारी केली का, हा त्यातला दुसरा मुद्दा आहे. संकल्प पूर्णतेस जाण्यासाठी मला काही कर्म करायला लागेल. ती कर्माची तयारी मी केली का? त्याला काय म्हणतात कॉम्प्युटर भाषेमध्ये? फिजिबिलिटी स्टडी. मी संकल्प केला, पण पहिला निर्णय घेतला की इट इज टू बी कॉम्प्युटराइज, पण त्याला फिजिबल आहे का त्याची आधी मला करायला लागेल सगळं. फिजिबल असेल तरच ते शक्य आहे. मी अजिबात यापुढे ऑइलनी मला त्रास झाला, मी ऑइलला अजिबात हात लावणार नाही, पण फिजिबल आहे का? वडिलांचं गॅरेज आहे. संकल्प चुकला ना, तुझी मांडणी चुकली त्या ठिकाणी. तो वाईट नाही संकल्प, तरी मी ऑइलला हात लावणार असं कसं चालेल? तुला ऑइलला नाक मोडून चालणार आहे का? ज्याचं स्वतःचं गॅरेज आहे त्याला नाही चालणार. मिठाईवाल्या दुकानानं गोड खाल्लंच पाहिजे. जो गोड बनवतो त्यांनी गोड खायचं नाही. डॉक्टर सांगेल डायबिटीज झालं सोडा म्हणून, मग हे औषध द्या. डायबिटीज झालं तर अमृत. एक लक्षात घ्या, आयुष्याकडे बघताना सिन्सिअरली बघण्याच्या दृष्टिकोनातून संकल्पाची रचना ठेवा. संकल्प ही इमारत बांधण्यासारखं आहे. तुम्हाला संकल्पाची इमारत बांधायची असेल तर तुम्हाला आधी उलटा पाया खाणारा लागेल, तर त्या संकल्पाला अर्थ आहे. ट्रायल घ्यावी लागेल. मला कॅनरा बँक सोडायची संकल्प मी घेतला जेव्हा मी बँकेत जॉईन झालो तेव्हापासून. 2 जुलै 1979 मला बँकेत नोकरी करायची नाही असं ठरवून मी बँकेत नोकरीला गेलो. मला तो संकल्प पूर्तते जायला 16 वर्ष लागली. मी 14 जुलैला नोटीस दिली. कधी? 1995 साली. 16 वर्षांनी मी राजीनामा दिला. संकल्प पुरा केला मी. पण हे करण्यासाठी मला संकल्पाचा उलटा प्रवास करायला लागणार की नाही? लागणार. नोकरी सोडल्यानंतर पैसे मिळणारच नाही. तू का अमिताभ बच्चन आहेस? तुला झाडा काही मिळाला नाही. तुला जाहिराती मिळणार का? नाही मिळणार. मग तू अमिताभ बच्चन नाहीस, तू नामांकित नाहीस, तू कुठच्या जोरावरती कॅनरा बँकेसारख्या नॅशनलाइज बँकेतली नोकरी सोडायची म्हणतोयस? शिकलास काही स्पेशल शिकलास का? डॉक्टर झालास का? चार्टर्ड अकाउंटंट? नाही, ते पण नाही. तू झाला बीकॉम. मग तू कुठच्या जोरावरती? फिजिबिलिटी स्टडी लागेल त्याला. म्हणजे मी बाहेर जे बोलतो त्या बोलण्याचे मला किती पैसे मिळतात हा माझा फिजिबिलिटी स्टडी. संकल्प पूर्तते जाण्यासाठी मी 3 वर्ष बँकेमध्ये दांड्या मारल्या. आय वॉज चार्जशीटेड, अनऑथराइज लिव्ह, ग्रॉस मिसकंडक्ट. एम्प्लॉईला चार्जशीट करण्यात आलं. पण 3 वर्ष मी अशा दांड्या मारायचो, पुन्हा माफी मागायचो, परत जॉईन व्हायचो, पुन्हा दांड्या मारायचो. असं सारखं केलं कॅनरा बँकेत. आणि माझ्या काय अभ्यास केला मी त्या 3 वर्षामध्ये? मोठा भाऊ, मोठी बहीण, बायको आणि आई यांच्याकडनं मला एकही पैसा मागावा लागला नाही. लॉस ऑफ पे पगार होऊन. बघा, संकल्पाचा सपोर्टर आहे. संकल्प घेतला बँक सोडायची, पण पुढे काय? पैसे कधी कमावणार? पण त्या 3 वर्ष मी मला स्वतःला सिद्ध केलं. मीच न्यायालय, मीच गुन्हेगार, मीच अशील, मीच वकील. मी सिद्ध केलं की मला यांची गरज लागत नाही. मला उधारीचे पैसे त्यांच्याकडनं तात्पुरते ते असं भावाला मला सांगावं लागलं नाही ना. आईकडनं आणि वडिलांकडनं किंवा बायकोकडनं घ्यावे लागले नाहीत. बायको नोकरी करत होती, तिच्याकडनं घेता आले असे पैसे. बहुतेक पुरुष बायकोची नोकरी त्यांचीच नोकरी समजतात. काय कराय? 31 तारखेला बायको म्हणाली नवऱ्याला की तुम्ही मला 5,000 रुपये उधार द्या. 30 मी लगेच 1 तारखेला परत करते. नवरा म्हणजे काय? तुमचा पगार झाला की मी ह्यांचाच पगार झाला की ही त्यालाच परत करणार, आता उधार घेऊन. असा अर्थकारण आमच्या घरामध्ये चालू असतो विविध पद्धतीनं. पण मी किती सुखाने जगतोय आज. त्यामुळे तो संकल्प नेटानं अभ्यास करून, फिजिबिलिटी स्टडी करून, बुद्धिनष्ट पद्धतीनं. केवळ मला बँकेत जायचा कंटाळा आहे, मला पटत नाही बँकेत जाणं,
मी स्वतःला सॉलिड आर्टिस्ट समजतो, असा मनाचा उन्माद न करता श्रोते हो, मी पूर्ण अभ्यास करून 3 वर्षाचा अंदाज घेऊन मग मी कॅनरा बँकेतली नोकरी तारीख ठरवून सोडली. 14 जुलैला मी नोटीस दिली, 14 ऑगस्टला बँकेने मला रिलीव्ह केलं, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. त्या गोष्टीला आता बघा 1995 सालची गोष्ट सांगतोय. लाईफ इज संकल्प करताना असं अभ्यास पूर्ण पद्धतीनं आयुष्यात जगण्याची मांडणी करता आली पाहिजे. त्रैवार्षिक योजना करता आली पाहिजे, पंचवार्षिक योजना करता आली पाहिजे. असं उठलं आणि कोणीतरी म्हणालं काय संकल्प काय 1 जानेवारीचा दिला ठोकून, असलं नाही होते. म्हणून तुमच्या मनात येणाऱ्या इच्छेला बुद्धीनं वरती उचलून घ्यायचं असतं. इच्छा मनातली ती सगळ्यात महत्वाची, आणि ती मनातली पाहिजे, बुद्धीतली इच्छा नाही. इच्छा मनातली, बुद्धीनं सपोर्ट करून तिला मोठं करायचं. ज्ञानेश्वर माऊलींनी शब्द काय, जो जे वांछील तो ते लाव. वांछील का, व्हॉट इज वांछा? यू कॅनॉट स्टॉप. एकदा उर्मी निर्माण झाली की आय हॅव टू गेट इट, अशी जी तीव्र इच्छा आहे, दॅट इज वांछा. ती आतून बाहेर पडते. पहिलं जे अक्षर आहे अनुस्वारवाला वा, तो आतून बाहेर पडण्याची क्रिया आहे. आणि हे एकदा उर्मी, सावरकरांचं वाक्य आहे, एखादी गोष्ट करण्याची उर्मी तुमच्या मनात निर्माण झाली की ती शक्य अशक्यतेकडे बघत नाही, असं वाक्य आहे. सुंदर कल्पना आहे. शक्य होईल की अशक्य होईल असं बघत नाही, हे करायचं म्हणजे करायचं, डन. व्हायला पाहिजे म्हणजे व्हायलाच पाहिजे, डू इट. कर्म सुरू करा, हे करायचं आहे म्हणून. कधीतरी साध्य होईल, विलंबानं साध्य होईल, पण ते साध्य होईल. संकल्प पूर्तीचा कालावधी किती आहे हा महत्वाचा मुद्दा नाही, तुमचा संकल्प महत्वाचा, आणि पूर्तीसाठी तुम्ही त्याच्याशी अद्वैत होता का हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही अद्वैत नाही झाला तुमच्या संकल्पाशी तर तिथे द्वैत आला, आणि द्वैत आल्या क्षणाला संकल्प तुमचा मोडला. पुढच्या 1 जानेवारीला नवीन. मग आधीचं काय झालं त्या आधीच्या संकल्पाचं? तर ही प्रक्रिया लक्षात घ्या मी जे म्हणतो ती. आणि असं करू मग एक संकल्प ठरवा तुमच्या मनामध्ये काय येतो, पण तो ठरल्यानंतर त्याच्या पाठीमागे पायाभरणी कशी केली जाणार आहे याचा विचार करा. त्याचा फिजिबिलिटी स्टडी करा की काय कसं शक्य आहे. हे शक्य होण्यासाठी काय करावं लागेल, मला कुठे कंट्रोल करायला लागेल. संध्याकाळचं खाणं मी बंद केलं, माझी शुगर कमी झाली, माझ्या असं लक्षात आलं. मी डॉक्टरला सांगून म्हणलं, डॉक्टर म्हणा असं काही नसतं. म्हणलं मला पटलंय माझं म्हणणं का, क्षेत्र योग. मी माझ्या ह्या क्षेत्राला मी ओळखलंय. मी सकाळी ब्रेकफास्ट करतो, दुपारी जेवतो, हा मध्ये फक्त एक चहा घ्यायचा सोडून संध्याकाळी पण मी खातो. शेवपुरी, पाणीपुरी, पॅटीस, पंजाबी समोसा, संध्याकाळचं खाणं. त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? आमच्या मित्रांनी शब्द काढलाय, तोटा. तोटा तोटा म्हणजे तोंडात टाकायला. तो मित्राचा मुलगा विचारतो नेहमी, तुम्ही नाव क्षितिज दाते नाव ऐकलं असेल, आता सिनेमांमधून छान कामं करतो सध्या. शिंदेची भूमिका ज्याने केली तो, त्याच्या घरी गेलो तेव्हा तो आईला म्हणा, आई आज तोटा काय? काय झालं? तोटा आला. योग आहे, हा योग आहे. आणि त्यातला एक दैव दुर्विलास योग पण आहे की आता मला खाता पण येणार नाही. तर मी आताच बोललो की संध्याकाळचं झालं की शुगर वाढते म्हणून. म्हणजे युट्यूबच्या प्रेक्षकांसाठी आता जे काही घडलं प्रवचनामध्ये, काही प्रवचनानंतर चहापान किंवा थोडं खाणं असतं, आणि मी जो संकल्प सांगत होतो तो सांगण्याच्या नादामध्ये नेमकी हीच वेळ आली आता. त्यामुळे असो, छान योग आहे. आता तिसरा टप्पा. पहिला टप्पा मी तुम्हाला सांगितला की संकल्प मनात इच्छा निर्माण होईल, बुद्धीनं तो आणायचा. बुद्धीने करायचं म्हटल्यानंतर त्याचा फिजिबिलिटी स्टडी करायचा, त्याचे टप्पे मांडायचे, कर्ता, करण, मग कर्म, अधिष्ठान, आणि मग दैव. 5वं दैव. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे दैव चैवात्र पंचमम, ते 5वं.
पहिले या 4 गोष्टी मी पहिला करता, मी करणार, मग करण, मग कसं करायचं ते, मग ऍक्च्युअल कृती, त्या कृतीचे 2 परिणाम, जमलं नाही जमलं तरी करत राहिलो, दॅट इज अधिष्ठान. नाही जमलं तरी, कारण संकल्प चांगला आहे, करत राहायचं. आणि त्यातूनही शेवटी नाही जमलं तर दैव म्हणायचं, परमेश्वराची इच्छा नव्हती. प्रश्न असा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये आता, हा दुसऱ्याचा अभ्यास झाल्यानंतर हा तिसरा टप्पा जो आहे संकल्पाच्या अनुषंगानं प्रवास करायचा, तो ऐकला की तुमच्या लक्षात येईल की मी का म्हणतो दिवस ठरवायची गरज नाही. ह्याचं कारण प्रयोजन, मूळ प्रयोजन, माझ्या जगण्याचं प्रयोजन काय आहे ते शोधून काढून त्याच्या अनुषंगानं संकल्प तयार करायचे. माझ्या जगण्याचं प्रयोजन काय आहे हे कळलं पाहिजे, मी का जगतोय कळलं पाहिजे, माझा उपयोग काय कळलं पाहिजे, माझ्या मूळ अंगामध्ये असलेल्या कलागुणांचा उपयोग काय आहे ते कळलं पाहिजे. तिथे तो माऊलींच्या अभंगाचा मुद्दा आहे, तुझं ध्यान कळवाले ते तिथे कळलं पाहिजे. आणि तुमचे संकल्प तुमच्या मूळ प्रवृत्तीच्या विरोधात असतील, जरी संकल्प असले तरी ते यशस्वी होत नाही, ते तुमच्या मूळ वृत्तीला पूरकच लागतात. शोधून काढा तुमची मूळ वृत्ती काय आहे, त्याला ते पूरक लागतील. तिथे पूरक नसतील तर गडबड झाली. तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय संकल्प घेतात. अर्जुन क्षत्रिय आहे म्हणतो मी लढत नाही, हा संकल्प कॉन्ट्रास्ट आहे. तो ऍक्च्युअल सांगतो तेही बरोबर आहे की मी नातेवाईकांना ठार मारू, हा संकल्प काय वाईट नाही आहे. का ठार मारू हा प्रश्न चांगला प्रश्न आहे, पण तो त्याच्या बुद्धीच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष अंमलात आणायला जाईल तर तो अडचणीत आला, म्हणून कृष्णाला हस्तक्षेप करायला लागला. शेवटी ही जी आहे बुद्धी, ही सगळं अनालिसिस करणार आहे. आम्ही दोघच जण असे आहोत जो भोजनाचा आनंद घेतो आणि आनंदाचं पण भोजन घेतो. आता जो मी विनोद केला तो बाहेरच्या कुत्र्याला कळला की नाही माहिती नाही. आधीचा निर्णय घेतला तोही अभ्यास न करता घेतला गेला. पृथ्वीराज चव्हाणचा निर्णय चुकलाच होता घोरीला सोडण्याचा, पण तो सत्याचा संकल्प आहे. आलेल्या शत्रू शरण आला म्हणून त्याला क्षमा करून सोडून द्या म्हणून, पण तो उपयोगाचा नाही, तो तुम्हाला यश देत नाही. संकल्पाची कल्पना. आणि असं जेव्हा तुम्ही संकल्प शब्दाकडे बघता ना, तेव्हा मग या तारखा बिरखा तुच्छ ठरतात. या तारखाला महत्व देण्यामध्ये काही अर्थ नाही. संकल्प ह्या पद्धतीनं बांधला गेला पाहिजे, आणि तो झाल्यानंतर मग हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, श्रेयस्कर झालं ते सगळं, ते आपलं नाही. तो त्याचा संकल्प होता, त्याने माझ्या माध्यमातून पुरा केला. या भूमिकेत गेलात की तुम्ही आध्यात्मिक झालात. इदम न मम या भूमिकेत गेला, ट्रिब्यूट डिस्ट्रीब्यूट केला, स्वतःजवळ ठेवलाच नाही. दॅट इज लाईफ. तिथे तुमच्या आयुष्याचा संकल्प तडीस गेला असं म्हणायला हरकत नाही. मग लोक तुमच्या मृत्यूकडे सुद्धा आनंदाने बघतील. का? तुम्ही जी कर्म ठरवलं आहे ते कर्म करताना सावरकरांनी शेवटचे 8 दिवस अन्नपाणी वर्ज करून टाकलं. तो त्यांचा निषेधाचा उपवास नव्हता सावरकरांचा. तो कोणीतरी काहीतरी करावं म्हणून मी उपवास करतोय अशी भूमिका सावरकरांची शेवटच्या पर्वामध्ये आत्मार्पण काल आहे तो, की माझं काम पूर्ण झालं. ज्ञानेश्वरांची भूमिका आहे पूर्णपणे बुद्धिनिष्ठ आहे. माझं काम संपलं म्हणून माऊलींनी समाधी घेतली. ती बुद्धिनिष्ठ आहे म्हणून संजीवन आहे, नाही तर संजीवन नसती. ती संजीवन का झाली, संअक्षर का आलं तिच्या समाधीच्या पाठीमागे, कारण ती बुद्धिनिष्ठ आहे म्हणून आलं. म्हणून नामदेव स्वतः पायरीपर्यंत गेले माऊलींना घेऊन खाली उतरताना आणि रडले ढसाढसा. हा निश्चयाचा मुद्दा आहे. संकल्प हा निश्चयाचा मुद्दा आहे. रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्त टाकत असताना घेतलेला संकल्प आहे तो शेवटपर्यंत पुरा करण्याचं अद्वैत त्याच्या ठिकाणी दिवस पाहिला होता. महाराजांनी ज्या दिवशी ते केलं तो दिवस मुहूर्त होतो. त्याच्यासाठी कॅलेंडर बघायला लागत नाही, निर्णय सांगत. किंवा दाते पंचांग ते काय कॅलेंडर असते ते, किंवा साळगावकर यांचे काय संकल्प. माझा एक मित्र आहे, अट्टल मांसाहारी आहे. माझ्या देखत त्यांनी फोन करून जयेंद्र साळगावकरांना सांगितलं
मोठे सागावकर गेले, पण त्याच्यानं त्यांच्या मुलाला की रविवारी संकष्टी आणलीस तू बघ. मला इतका आवडला फोन तो की तुझ्या कालनिर्णयमध्ये रविवारी संकष्टी नाही येता कामा. कारण ह्याला म्हणजे हे आता ही जी रचना आहे ना ती, म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना शेवटी मी विनंती करायलाच येतो दर महिन्याला. जे माझे शिष्य असतील त्यांनी प्रश्न विचारला तर मी आदेश आज्ञा करू शकतो, गुरु आज्ञा म्हणून त्यांना देता येईल. पण अदरवाईज सगळ्यांना विनंती आहे की आयुष्य सुंदर करूया आपण. तुम्ही तुमचं आयुष्य सुंदर केलं तसं संकल्पाचं की मग तुमच्या राजकीय निर्णयामध्ये सुद्धा फरक पडेल. शेवटी राजा कालेचं कारण सगळीकडे थट्टा प्रत्येक राजकीय माणसाची थट्टा होते की नाही, कारण संकल्प जे त्यांनी केले होते ते सगळे धुळीच मिळाले, प्रत्येकाचेच मिळाले की नाही सांगा. आपली माणसं दुसरी माणसं अशातला मुद्दा नाही. संकल्प होता की नाही राष्ट्रवादी बरोबर नाही 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 होतं की नाही. मग पहाटे कोण गेलं, मग तिथले संकल्प वेगळे का, असं नाही होत. आपली तुपलीचा मुद्दा नाही या ठिकाणी. प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा यावाच लागतो. युधिष्ठिराचा संकल्प तुटला खरं बोलण्याचा, त्याला खोटं बोलायला लागलं. परिस्थिती अशी आली की त्याला खोटंच बोलायला लागलं. द्रोणाचार्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची हिंमत आहे काय, ज्याने आपल्याला शिकवलं की खरंच अश्वत्थामा गेला काय रे, असं काकुटला येऊन विचारतात द्रोणाचार्य. युधिष्ठिराची हिंमत नाही सांगायची. जो युधिष्ठिर आहे म्हणून तो युधिष्ठिर आहे, तो नाही ना सांगू शकत. तो म्हणतो नरोवा कुंजरावा. अश्वत्थामा नावाचा कोणीतरी मेला आहे, हत्ती आहे की माणूस मेला माहिती नाही, पळवाट आहे, अर्धसत्य आहे. अर्जुनाला गर्व आहे, तो पूर्णपणे सुंदर आहे आणि पुरुष आहे म्हणून, पण त्याला बुरंदाडा व्हावं लागलं. हा संकल्प तुटल्याचं लक्षण आहे. स्वर्गात जाताना क्रमाक्रमानं पहिल्यांदा द्रौपदी मेली, संकल्प तुटल्याचं लक्षण आहे. विचारलं भीमानी युधिष्ठिराला, ही का पहिली कशी काय पडली स्वर्गारोहणा रस्त्यावरती. तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, तिने सगळ्यांवरती सारखं प्रेम नाही केलं, तिचं अर्जुनावर जास्त प्रेम होतं म्हणून तिला शिक्षा, तिला ठेच राहिली. मग त्याच्यानंतर नकुल गेला, तेव्हा तो म्हणाला त्याला त्याच्या शिस्तीचा गर्व झालेला म्हणून तो पडला. मग सहदेव गेला, सहदेवाला स्वतःच्या ज्ञानाचा गर्व झाला होता म्हणून तो गेला. असे क्रमानं गेले. अर्जुनाचा गर्व आहे, भीमाचा गर्व आहे, युधिष्ठिराचा गर्व आहे. स्वर्गात पोचला युधिष्ठिर, त्यात इंद्राने त्याला एक माणूस दिला आणि त्याला फिरायला पाठवलं. तर फिरायला गेलं तर नरकच, सगळी प्रेतं पडले, हे पडले ते पडले. युधिष्ठिर म्हणाला, मी स्वर्गात आलोय, मला इथे कुठे आणलंय. तेव्हा नाही, थोडा वेळ ही शिक्षा तुला भोगायला लागेल, कारण तू द्रोणाचार्यांना त्रास दिलास, म्हणून तुला थोडा काळ आल्या आल्या स्वर्गामध्ये इकडे हिंडायला लागेल तुला थोडं. का, तुझा हे जे संकल्पाची कल्पना जी आहे ना, म्हणून म्हटलं मी, जिथे तुटतो संकल्प तिथे द्वैत आहे, जिथे संकल्प तुटत नाही ते अद्वैत आहे. आणि आपल्याला त्या संकल्पाबरोबरच्या अद्वैतात जगायचं आहे, सायुज्य व्हायचं त्याच्याबरोबर संकल्पाबरोबर. संकल्पाच्या पण 4 मुक्ती आहेत. पहिला संकल्प दिसला, सुचला मला, क्या बात आहे, काय सुंदर संकल्प आहे. पहिला संकल्प स्वरूपता, संकल्पाची पहिली मुक्ती. काय सुंदर कल्पनाच किती छान आहे की मी आता पित नाही, सुंदर कल्पना आहे. मग दुसरी मुक्ती मिळाली पाहिजे, ती आहे सलोकता. हॅव यू डन द स्टडी, शक्य आहे तुला, अभ्यास केलास तू, तू प्रोग्रेसिव्ह कर, इन्क्रिमेंटल डिसिजन घे, हळूहळू हळूहळू सोडवायचा प्रयत्न कर. अनेक सल्ले येतील त्याला, इन्क्रिमेंटल ग्रोथ करतात तसं हळूहळू वाढवत जा, एकदम बल्कने वाढवण्याची कल्पना करू नकोस. मग समीपता, जवळ जाऊन प्रत्यक्ष अंमलात आणायला सुरुवात कर. समोर आहे पण खायचं नाही, दॅट इज समीपता. समोर आहे पण प्यायचं नाही, दुकान दिसतंय तरी शिरायचं नाही,
काळी पिशवी बरोबर न्यायची नाही. आणि असे आता मी दुकानाकडे बघत नाही, दुकान गेलं वाटतं इथपर्यंत जाऊन मी मुक्ती झाली, त्याची सायुज्य, तिथे संकल्प माझा प्रत्यक्ष तडीस गेला, तोपर्यंत नाही जात. संजय 15 ऑगस्ट दारू सोडून आज 20 वर्ष झाली असं मित्र म्हटल्यानंतर म्हटलं चान्सेस आहेत, तारीख लक्षात आहे, म्हणजे त्या संदर्भातलं सगळं गेलं पाहिजे तर खरा. संकल्प 360 अंशात असतो, तो सुद्धा 360 अंश 180 अंशातले 360 नव्हे, ॲम्प्लिट्यूडमध्ये फुगा कसा फुगतो तसा संकल्प पाहिजे. ॲमिलिओरेशन म्हणतात इंग्लिशमध्ये. संकल्पाचं ॲमिलिओरेशन, सगळ्या बाजूनी तो सगळ्यांना घेऊन उपयोगी आला पाहिजे. घरात त्रास नाही होता कामा. मी सकाळी उठून गुरुदेवांनी सांगितलं सकाळी उठून श्वासाचा व्यायाम कर दररोज, मग 10 मिनिटं श्वासाचा व्यायाम. बेलवाली तरी उघडत नाही का श्वासाचा? हा कम्पॅटेबल नाही ना घरातल्या माणसांना. घरच्या माणसांना त्रास आहे. पहिले 8 दिवस बायको म्हणते की हे ध्यान लावतात म्हणून, मग ती त्याला ध्यान म्हणायला लागते नवऱ्याला. का? तुमचा संकल्प कम्पॅटेबल पण पाहिजे ना. संकल्प नुसता असून चालत नाही एक मार्गी. तो एक मार्गी झाला की काटेरी होतो. तो सगळ्याला घेऊन गेला पाहिजे संकल्प. दॅट इज ॲमिलिओरेशन. तरच ते शक्य नाही, तर अर्थ नाही त्याला काही. सकाळी उठून ते छोट्या कोंडामध्ये धूर, बायकोला माहिती आहे दम्याचा त्रास आहे, तरी हे तो कुठचा तरी संप्रदाय आहे. सकाळी उठून यज्ञ करतात ते, हा अग्निहोत्र करतात सकाळी. हा कम्पॅटेबल आहे का घरातल्या माणसांना तुमचं अग्निहोत्र? मग नका करू. परमेश्वर न केल्याने पण खुश आहे. नाही मी करणारच हा संकल्प नाही ना, असं मला म्हणायचं आहे. मग भले तुम्ही 25 वर्ष करा, त्यांच्या छातीचा दमा झाला इतरांच्या, तुम्ही जरा दमानं घ्या. दॅट इज लाईफ. आयुष्य त्याला म्हणतात श्रोते. म्हणून 100 अक्षर किती अंगाने फिरतं बघा. मी तुम्हाला किती दिशा दाखवल्या. ते एक अक्षर फिरण्याची क्रिया 360 डिग्रीज ॲमिलिओरेशन, सगळ्या बाजूंनी फिरतं ते. तरच ती कल्पनेला अर्थ आहे, तर कल्पनेला ते अर्थ नाही. आणि तुम्ही शेवटी माझं म्हणणं संकल्प हा व्यक्तिगत जरी असला तरी तो इतर माणसांना घेऊन एकत्र जाणारा संकल्प हा सगळ्यात चांगला, सगळ्यांना घेऊन जाणारा पाहिजे तो संकल्प. मी इथे येऊन प्रवचन करतो म्हणून मी संकल्प केला माझ्या मुलीला पण मी शहाणपणा शिकवणार, तिथे ऐकणार नाही. तिथे संकल्प बदलायला लागेल मला. मी बाहेर जाऊन प्रवचन करतो, तिच्याजवळही प्रवचन केलं तर कारण ती कसं बघते माझ्याकडे त्याच्यावरती संकल्प अवलंबून असणार आहे. प्रवचन संपताना शेवटचा मुद्दा, जग तुमच्याकडे कसं बघतं त्याच्यावर तुमच्या संकल्पाचं स्वरूप बदलणार आहे. लक्षात ठेवा. जग तुमच्याकडे कसं बघतं, पहिला मुद्दा सांगितला मनातली जबरदस्त इच्छा, दुसरा मुद्दा सांगितला त्याच्या फिजिबिलिटी स्टडी, तिसरा मुद्दा सांगितला तो कम्पॅटेबल आहे का सगळ्यांना, आणि चौथा मुद्दा तुमच्याकडे कसं बघतात लोक त्याच्यावरती अवलंबून आहे. कृष्ण अर्जुनाला सांगतो तू रणांगणातून पळून जाऊ नकोस, तू लढ म्हणून. पण स्वतः पळून गेलेलाच आहे ना त्याच्या आयुष्यामध्ये. मग त्याचं मंदिर उभं राहिलं, पण नाव रणछोडदासच आहे गुजरातमध्ये. तुमच्याकडे कसं बघतात लोक त्याच्यावरती पण अवलंबून असणार तुमचा संकल्पाची रचना, त्याचं स्वरूप काय आहे ते. आणि म्हणून काळजी घ्यायला पाहिजे. ट्रान्सपरन्सी जी आहे ती ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता संकल्पाची, ती महत्वाची. तिथे गुप्तता ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही ना. त्याच्यात पारदर्शकता पाहिजे, आरपार दिसला पाहिजे माणूस, त्याचा संकल्प आरपार दिसला पाहिजे काय आहे तो, तर ते शक्य आहे, नाही तर शक्य नाही. लक्षात आलं? बघा विचार करा या 4-5 गोष्टी.
आता 5-7 दिवसांनी यूट्यूबवरती येईलच हे सगळं प्रवचन. मग पुन्हा उजळणी तेव्हा करा. सुहास पोपडे तुम्हाला लिंक पाठवेल उजळणीसाठी. पण बघा, आणि तुम्ही सांगा, आता जो मी संकल्प तुमच्यासमोर मांडला त्याला काय दिवस पाहिजे? त्या दिवसाची गरज नाही. तो सुरू झाल्यापासून अभ्यास करायला सुरुवात तोच दिवस, तोच मुहूर्त, तोच गुढीपाडवा, तोच 1 जानेवारी. बघा, विचार करा, तुम्ही ज्या दिवशी संकल्प कराल तो दिवसाची तारीख महत्वाची नाही, पण त्या दिवशीचा उगवणारा सूर्य हा तुमच्या आयुष्यात महत्वाचा. तुमच्या मनामधला जो ग्रह आहे, पत्रिकेतले नव्हे, तुमच्या मनातले जे ग्रह आहेत, तो जो ग्रह आहे तो सूर्याभोवती फिरला पाहिजे, किंबहुना त्या ग्रहाचाच सूर्य व्हायला पाहिजे. तुमच्या मनातल्या ग्रहाचा सूर्य व्हायला पाहिजे, म्हणजे तारा व्हायला पाहिजे. कोणता ग्रह माहितीये? तुमच्या मनातला ग्रह माहितीये कोणता? नाही माहिती? निग्रह. संकल्पाचं मेन सूत्र, आठवा कुठे संकल्पाचा? निग्रह. तुमच्या निग्रहाचा सूर्य करा. पत्रिकेतले ग्रह पण त्याच्या भोवती फिरतात. तुम्हाला पत्रिकेतल्या ग्रहामध्ये फिरावं लागत नाही. तुमच्या निग्रहाचा सूर्य करा. दॅट इज कॉल्ड माइंड ओव्हर मॅटर. 2022चं नोबेल पारितोषिक जे मिळालं फिजिक्सचं, ते ह्याच मुद्द्यावर मिळालेलं आहे. माइंड ओव्हर मॅटर अलॉंग विथ द ब्रेन, विथ द इंटलेक्ट, इन्स्टिंक्ट विथ इंटलेक्ट. अँड वेन वी कॉल इन्स्टिंक्ट विथ इंटलेक्ट, म्हणजेच विवेकानंद म्हणतात ते विज्ञान आणि अध्यात्म एकत्र. मेंदूच्या माध्यमातून विज्ञान आणि मनाच्या माध्यमातून अध्यात्म ह्याचं एकत्र झालं की यू आर थ्रू, तुम्ही जिंकलात. तेवढंच करायचं, बाकी काहीच करायचं नाही. मग तो शब्द आहेच. पहिल्यांदा काय व्हायचंय? स्वामी. संकल्पामध्ये काय व्हायचंय? स्वामी. मग तो संकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी काय वापरायचा आहे? पुढचं अक्षर विवेक. मग विवेक मनामध्ये ठेवून जेव्हा तुम्ही स्वामी होता, स्वतःचे मालक होता, त्यातून जो संकल्प जन्माला येईल तो तुम्हाला आनंद देईल. बाकीचे कोणी आनंद देणार नाहीत. या ठिकाणी आपण थांबूया.